सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने इथं नाशिककर देखील उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे। याच ठिकाणी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित आहेत। त्यासोबत दादा भुसे आहेत, माणिकराव कोकाटे हे सगळेच मंत्री सध्या या ठिकाणी उपस्थित असलेला आपण पाहू शकतो। विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्याची सध्या लाईव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकता। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। रामकुंड परिसरातली ही सगळी दृश्य थोड्याच वेळापूर्वी विकास कामांचा शुभारंभ हा करण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुदळ मारून या विकास कामांचा शुभारंभ केलेला आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या नाशिक दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याचबरोबर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या नाशिक दौऱ्याला अधिकच महत्त्व आहे। त्याचसोबत पुढे होणाऱ्या जाहीर सभेत नाशिककरांसाठी काही घोषणा होती का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या नाशिक दौऱ्यात इतर अनेक विकास कामांचा देखील शुभारंभ करण्यात येणार आहे। भूमिपूजन सोहळा पार पडतोय। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। सध्या मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर आहेत, त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।